आणि आता थेट जाऊया पुण्यात, जिथे जीबीएसच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक दाखल झालेले आहे। गुलेन बॅरी सिंड्रोमने सध्या काही रुग्ण सापडत आहेत। पुण्याच्या विविध भागांमध्ये हे रुग्ण सापडत आहेत आणि त्याची दखल घेण्यासाठी केंद्रीय पथक आता पुण्यात दाखल झालेलं आहे। जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांची केंद्र सरकारकडून दखल घेतली जाते। पुण्यातील विविध भागात जीबीएस संशयित आढळले होते आणि जीबीएसच्या या वाढत्या प्रकरणांची केंद्र सरकारकडून आता दखल घेण्यात येते। केंद्राचं 7 सदस्यीय पथक नांदेड गावालाही भेट देणार असल्याचं समजतंय। तर परिसरातील विहिरींमधल्या पाण्याची या पथकाकडून पाहणी करण्यात येणार आहे। पुण्यातील मध्यवर्ती भागात जीबीएसचा शिरकाव झाल्याचं आपल्याला समजतंय आणि त्याची दखल आता केंद्र सरकारकडून घेतली जाते। केंद्रीय पथक आता पुण्यात दाखल झालेलं आहे। जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात येते। केंद्राचं 7 सदस्यीय पथक आता पुण्यात दाखल झालेलं आहे। चला तुम्ही तिथं फक्त इथे तुम्ही पाहणी करायला आला होतात, पण इथनं तुम्ही परत जाताना दिसला म्हणून माध्यमांत तुमच्याकडे सांगा फक्त तुम्ही कुठून आलात, तुम्ही कोण आहात त्याबद्दल एवढं तरी सांगा। या ठिकाणी नांदेडकरांचा लहान मुलांचा जीव धोक्यामध्ये आहे, तरी अधिकारी आलेले त्यांना एकच विनवणी हात जोडून या ठिकाणी आमच्या गावाची किंवा पाण्याची विहिरीची पाहणी करा आणि मग या ठिकाणी तुम्ही निघून जा। सगळी धोक्यामध्ये आहे, आमचं गाव धोक्यामध्ये आहे, तुम्ही पळून जाऊ नका। तुमची काय असेल ती पाहणी करा, मगच जावा। आम्ही ग्रामस्थ पूर्ण सहकार्य करू तुम्हाला पाहणी करायला। एक मिनिट मॅडम आम्ही एक मिनिट ठीक आहे। या ठिकाणी आपण पाहतोय तर हे सगळे महापालिकेचे कर्मचारी आहेत आणि त्यासोबतच पथक देखील आहे आणि या पथकाकडनं या ठिकाणी पाहणी करण्यात येणार होती, मात्र पाहणी न करता निघाल्यामुळं हे सगळे लोक या ठिकाणी जमले आहेत। काय तर बोलतायत तर त्याचा आम्ही रिव्ह्यू घेतोय, ओके, आणि त्याच्यावरती काय म्हणजे ऍक्शन घ्यायची आहे किंवा पुढे काय प्लॅन आउट करायचं आहे ते ठरवूया, ओके। म्हणजे ही तर खूपच प्रिलिमिनरी स्टेज आहे, तुम्ही सगळेजण मला द्यायला आय जस्ट रिपोर्टेड टुडे, मला त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे। हा, मी आजच रिपोर्ट केले, ओके। तर ही जी सगळी माहिती आहे ऍक्च्युली लोकांना रस्त्यावर का बसावं लागलं तुमच्याकडे? तुम्ही पाहणी करायला आला, टॉपिक मला ते सांगायचे ते सांगा। मॅडम सहकार्य करू चला तुम्हाला 100% गावकऱ्यांचं सहकार्य असेल तर पुण्याच्या विविध भागांमध्ये जीबीएस संशयित आढळल्यानंतर आता केंद्र सरकारचं पथक तिथे दाखल झालेलं आहे, परंतु पाहणी न करता ते माघारी निघत असताना आता ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे। पाण्याची पाहणी करूनच माघारी जा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पुण्याच्या मध्यवर्ती भागात जीबीएसचा शिरकाव झालेला आहे आणि त्या संदर्भात केंद्राने दखल घेऊन आता 7 सदस्यीय पथक पुण्यात दाखल झालेलं आहे। या पथकाकडून आता या सगळ्याची पाहणी करण्यात येणार आहे। विहिरीजवळ हे पथक जात आहे आणि हे पथक मागं फिरलं होतं, गावकऱ्यांनी हा रस्ता अडवून धरला आणि त्यानंतर हे पथक विहिरीची पाहणी करायला निघालं आहे। तर केंद्राचं 7 सदस्यीय पथक पुण्यात दाखल झालेलं होतं, परंतु पाहणी न करता माघारी जाणाऱ्या पथकाला स्थानिकांनी ग्रामस्थांनी अडवून धरलं आणि आता विहिरीची पाहणी करूनच हे पथक जाईल असं दिसतंय। पथकाने पाण्याची पाहणी न केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। तर इकडे लक्ष असेलच, तुर्तास एक छोटासा ब्रेक बुलेटिन